सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण उंबरठा पूजन कसे करायचे, कधी करायचे आणि उंबरठा पूजन केल्याने काय होते हे सर्व आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून आपला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. नंतर हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये केशरची काडी टाकायची आहे, त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अत्तर टाकायचे आणि आता उंबरठ्याला आपल्याला लेपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर उंबरठ्याची पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही, आपल्या वास्तूला नजर लागत नाही आणि आपली जी काही सुख शांती समृद्धी आहे त्यामध्ये वाढ होते. हे हळदीचे लेपन कधी करावे तर गुरुवार, मंगळवार, पौर्णिमा आणि अमावस्येला तुम्ही उंबरठ्याचे पूजन करू शकता आणि त्याला हळदीचे लेपन करू शकता. लेपन केल्यामुळे घरामध्ये शुभ कार्य होतात. आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी, जी काही निगेटिव्ह एनर्जी असती ती आपल्या घरात येण्यापासून थांबते. त्यानंतर आपल्या घरामध्ये जर काही गृहदोष असतील, वास्तुदोष असतील, ते सुद्धा ह्या हळदीच्या लेपनामुळे दूर होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, सुखशांती येते, लक्ष्मी मातेचे आगमन होऊन लक्ष्मी स्थिर होते. ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा राहूशी संबंधित मानला जातो. त्यामुळे हळदीच्या लेपनाचे राहूचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्या घरावर होत नाहीत. आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी आपल्याला घरात प्रवेश करताना उजव्या साईडला एका तांब्याच्या तांब्यामध्ये हळदीचे पाणी भरून ठेवायचे आहे. त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये स्थिर होते. यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून एक मंत्र म्हणायचा आहे. ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्था गतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्याभ्यंतर शुची, असा आपल्याला एक वेळा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची विपदा किंवा संकट येणार नाही आणि आपल्या घरातील सुख शांती ही कायम राहील. तुम्ही ही मुख्य दरवाजावर हळदीचे लेपन करून बघा. तुम्हाला काय अनुभव येतो तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.